नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 13. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. श्री गणेशाय नमः. पंते आपला कारकून दिदला सांगलीस धाडोन संगे पालखी देऊन आनंदमूर्तीसी आणावया. प्रातःकाळीचा वृत्तांत. आनंदमूर्तीसी होता श्रुत क्रोधे होऊन अतिसंतप्त निघाले सत्वर यावया. कोणे टवाळे प्रातःकाळी येऊन वृंदावनाच्या जवळी स्वामी छळले अवकाळी डोल व्हावा यादर्थी. भोपळे ठेविले वृंदावनी भाले लाविले चोहोकडोनी ऐसे छळिले दुर्जनी स्वामी माझा दयाळू. दयादुष्टाचे कल्याण कैचे करील नारायण. राज्यभ्रष्ट होऊन अदप्पात होईल तयाचा होईल होईल त्याचा सत्यानाश. अन्य परिहार नसे त्यास ऐसे संगी ब्राह्मणास बोलते झाले मार्गात. कारकुनासी हे वृत्त कळो आले वाटेत. आनंदमूर्ती क्रोधे संतप्त गुरुस छळिले म्हणोनी जर मी जाईन त्याचे पुढा विघ्नास होईन वरपडा. मज शापोनी रोकडा भस्माताची करतील. ऐसा तया बैसोंधाक तेथोनी मागे फिरला देख. येऊनी पंथाच्या जवळीक घाबरेपणे सांगत असे. आपण कीर्तनाचे वेळे ठेवले समाधीवर भोपळे डोल गोचर व्हावया भाले काटे कविले वृंदावना. हेची परसोनी आनंदमूर्ती अतिसंतप्त झाले असती. कल्पना आणली त्यांनी चित्ती छळीला माझा श्री गुरु. अंतर्क्रोधाने दाटले शापोक्ती बोलू लागले. दुर्जने श्री गुरुस छळिले त्याचा होका विध्वंस. हे ऐकून उपजली भीती येऊन वदलो आपणाप्रती. ब्राह्मण क्रोधाची शांती होईल ऐसे करावे. ऐसे ऐकता श्रीमंत व्यग्र झाले बहुत. त्याचा आता क्रोध शांत होईल ऐसा मार्ग कोणता. नमस्कार प्रिय विप्र ऐसे चित्ती आणोनी क्षिप्र. मग साष्टांग नमस्कार घालित पै चालले. 12 शतशिलेदार तीही घातले नमस्कार. निघाले खाशाबरोबर सांगली मार्गे ते धवा. तिकडून आनंद महाराज शांती क्षमेचे केवळ झाज. सवे ब्राह्मण समाज चालले संगमाप्रती. निहार देऊन समोर पाहती तो समुदाय फार. घालते येता नमस्कार कोण कोठील कोणाचे. धावून आला कारकून मस्तक चरणावर ठेवून करून साष्टांग नमन बद्धांजली विनवितसे. छत्रपतींचे प्रतिनिधी श्रीपती रावजी गुणनिधी यवन भय पावून आधी पळून आले या ठाया. छत्रपतीचे राज्यास येऊने दिदला फार त्रास. महाराज गेले चंदीस प्रळय शत्रूने मांडला. त्यांचे हे मुख्य प्रधान श्रीपतराव गुणनिधान. धरून त्यांचे अवसान लढाई केली यवनानी. फौज सामान त्यांचे सबळ जमाती विषयी हे दुर्बळ. युद्ध करोन्यात तुंबळ शेवटी मोड झाला त्यांचा. मोगल सरदार होऊन शेर चढला यांचे पाठीवर. पळत सुटले महिनाभर येवन मागे धावती. 1281 काल आले तुंगापाशी. फौजेत खावया खर्चाशी काही न मिळे आजवर. बाबाजी आणि शिवाजी डफळे यांनी स्त्रीचे महत्व कथिले. की तयाचे वृंदावन डोले गजर होताची. याच तो स्वारीने येऊन घेतले वृंदावन दर्शन. केले स्वतः कीर्तन श्रीमंत पंत प्रतिनिधीये. डोल होलता श्रीपतराया सत्वरने येता प्रत्यया. काही परीक्षा पहावया केली होती महाराज. देवा आणि ब्राह्मणांचे अभिष्ट कल्याण व्हावे साचे. दुष्ट उपद्रव मोगलाचे न लागावे स्वस्थाना. ऐसी इच्छा श्रीमंतांची प्रसन्नता श्री स्वामीची. संपादने 1200ची
टोळी झाली एक दिल, श्रीचरणीची पुष्पे तुलसी उतरून एकमेकासी, देऊन नमून स्वामीसी सिद्ध झाले संग्रामा. इतक्यात शत्रूचा वृत्तांत ऐकला, बिलवडीचा मुक्काम झाला. पंते श्री लागी नवस केला, जय दाता आजी तू होई. मुखे करुणी नामगजर, हयावर झाले स्वार. अवघी या सैन्यावर जाऊन या कोसळले, श्री रघुनाथ कृपा प्रबळ. वाताहत शत्रूचे बळ, होऊन सर्वा सुटला पळ. कोणी मागे न फिरती, यवनांचा मुख्य सरदार. समागमे 25 स्वार, घेऊन पळाला न धरी धीर. दौलत सारी सोडूनी, तोफ नगारे निशान. डेरे दांडे भवसाल धन, श्रीमंतांनी सर्व लुटून. यशस्वी केली श्रीकृपे, फिरता ब्रह्मनाळाचे मार्गी. आज्ञा केली मज लागी, भेटून या आनंद योगी. घेऊन यावे वृंदावनी, पालखी आहे बरोबर. मार्गी येता सत्वर, आपली शापोक्ती अक्षर. ऐकून भोवत घाबरलो, पळून गेलो मुक्कामास. वृत्तांत कथला श्रीमंतास, ऐकून त्याचे चित्तास. अति व्यग्रता पावली, आपला क्रोध व्हावया शमन. उपाय न दिसे आन, नमस्कारा वाचून. क्षमा न करती सद्वृंद, ऐसे जाणोनी नमस्कार. घालीत चालले सत्वर, 1200 लोक समग्र. तेही निघाले सांगाती, पंत परम भगवत भक्त. देव ब्राह्मणाचे ठाई भोवत, उपकार करून केले हित. त्यावरी आपण कृपा करी, ऐसे बोलून कर जोडून. लोटला चरणावर जाऊन, बद्धांजळे ठाकून. स्तुतिवाद तेने भाऊ केला. मागील अध्यायाच्या अनुषंगाने पंतांनी आपल्या कारकुनाला पालखी देऊन आनंदमूर्तींना अनावयासाठी पाठविले. आनंदमूर्तींना प्रातःकाळीच ही गोष्ट समजली होती की कोण्या टवाळ दुष्ट माणसाने तेथे माझ्या गुरुचे छळन केले आहे. समाधीचा डोल पाहण्यासाठी समाधीवर भोपळे ठेवले, समाधीला भाले लावले. आता ह्या विचाराने आनंदमूर्ती अतिशय संतप्त झाले, क्रोधित झाले आणि सारखे असे म्हणजे हे करत होते, शाप देत होते की त्या दुष्टाचं कसं काय कल्याण होईल, तो तर राज्यभ्रष्ट होईल, त्याचे अधपतन होईल, असे भाषण सोबतच्या ब्राह्मणांबरोबर करू लागले. हा वृत्तांत त्या आनंदमूर्तींना आणायला गेलेल्या कारकुनाला कळला आणि तो मनातून अत्यंत घाबरला आणि काय केला तसाच आल्या पावली तो परत गेला. आता यांच्या समोर जर मी गेलो तर सगळे राहतील बाजूला आणि मलाच हा शाप देईल असं त्यांना वाटलं. एकतर आपल्या गुरुचे छळन झाले आहे असा एक त्यांनी समज करून घेतला होता. तर मी आयताच म्हणे त्यांच्या शापाला मी सामोरा जाईन म्हणून तो परत गेला. मनातून घाबरला आणि आपल्या स्वामी समोर गेला आणि सांगितलं की मला शाप देऊन भस्म करून टाकतील. त्या भीतीने तो कारकून मग माघारी वळला आणि पंतापाशी येऊन सत्वर ती घटना घाबरत सांगू लागला की तुम्ही कीर्तनाच्या वेळी डोल दृष्टीस पाहण्यासाठी भोपळे ठेवले, समाधीला भाले लावले. हे ऐकून आनंदमूर्ती रागावले आहेत, क्रोधित झाले आहेत. ते शापवाणी बोलू लागले आहेत. ज्या दुर्जनाने माझ्या गुरुचे छळन केले त्याचा विध्वंस होऊ दे असे बोलतात. हे ऐकून मी घाबरलो, मला भीती वाटली. मी तुम्हाला याची खबरबात देण्यासाठी इथपर्यंत परत आलो. हे ऐकल्यावरती पंत संचित झाले, चिंताग्रस्त झाले की आता यांचा क्रोध कसा काय शांत करावा बाबा, काय उपाययोजना काय करावी असा विचार करू लागले. कोणालाही नमस्कार घातला की तो प्रिय असतो ना, विप्राला तर असतो. तर आपण यांना येथूनच नमस्कार करीत जावे असा विचार करून हे रस्त्याने साष्टांग दंडवत घालत निघाले आणि त्यांचे बघून त्यांच्या सोबत असणारे 1200 शिलेदार ते पण दंडवत घालत निघाले. सोबतची जी खाशी मंडळी होती ते पण सारे साष्टांग घालत सांगली मार्गाने चालू लागले. तिकडे आनंदमूर्ती आपल्याबरोबर काही शिष्य परिवार घेऊन नदीवर चालले होते. तेव्हा समोर निहाळून पाहिले तर एक मोठा जनसमुदाय साष्टांग दंडवत घालीत येत आहे. हे लोक कोण आहेत, कोठून येत आहेत असा त्यांना प्रश्न पडला. तोच पंतांचा कारकून सामोरा गेला. त्याने धावून त्यांचे चरण धरले, नमस्कार घातला आणि हात जोडून समोर उभा राहिला आणि मग घडलेला सगळा इथे वृत्तांत सांगितला.
की छत्रपतीच्या राज्यास यवनांनी फार त्रास दिला. मग राजाराम महाराज चंदीस निघून गेले. त्यांच्या पाठीमागे यवनांनी फार उच्छाद मांडला. मग या पंतप्रतिनिधी श्रीपतराव यांनी बळ एकत्र करून यवनाशी झुंज दिली. अति तुंबळ युद्ध झाले, पण त्या पंतांच्या सेनेचा शेवटी बिमोड झाला आणि मोगल शेर झाले. आणि पंत महिनाभर पुढे पळत आहेत आणि पठाण महिनाभर त्यांच्या पाठीमागे पळत आहेत, त्यांच्या पाठलागावरती आहेत. आता 1200 एकांटी शिलेदार घेऊन ते तुंग येथे आले. तेथे फौजेला खायला आणि खर्चाला देखील काही मिळत नव्हते. त्याचवेळी बाबाजी आणि शिवाजी डफळे हे 2 सरदार म्हणजे श्रीचे म्हणजे मूळ आनंदमूर्तींचे भक्त होते, ते शिष्य होते. आणि मग आमच्या गुरूंचा गुरु त्यांची समाधी इथं आहे हे त्यांना माहीत असल्यामुळं ते तिकडे गेले होते. त्यांनी स्वामींचा महिमा श्रीपतराव पंतप्रतिनिधींना सांगितला की कीर्तन करताना तेथे समाधी आहे, जे म्हणजे काय जड वस्तू आहे, दगडाची चिरे असणारी ती समाधी आनंदाने डोलते. त्यावरती पंतप्रतिनिधींनी त्या समाधीचे दर्शन घेतले, स्वतः कीर्तन केले. पंत स्वतः कीर्तनकार आहेत, पण डोल होताना दिसला नाही म्हणून त्यांनी समाधीवर पोपळे ठेवले. नंतर आपले भाले लावले. देवा ब्राह्मणाचे अभिष्ट चिंतन करावे हेच त्यांचे लक्ष आहे. तरी स्वामीच्या आशीर्वादाने 1200 शिलेदाराची टोळी एकत्र झाली. सर्वजण एक दिलाने श्रीचरणाची त्यांनी फुले उचलली, तुळशी उचलल्या आणि एक प्रकारे रघुनाथ स्वामींच्या चरणाशी नमन करून संग्राम करण्यासाठी ते लोक सिद्ध झाले. तितक्यात शत्रू भिलवडीपर्यंत आला अशी बातमी कळली. मग पंतांनी श्रीचरणी यश यावे म्हणून प्रार्थना केली. श्रीचरणी म्हणजे रघुनाथ स्वामींच्या समाधीपाशी तशी प्रार्थना केली आणि एकमुखाने गजर करीत यवनांच्या सैन्यावरती तुटून पडले. श्री रघुनाथ स्वामींच्या कृपेने शत्रूची वाताहत झाली. शत्रू पळून गेला आणि सोबत 25,000 सैन्य घेऊन आणि सारी दौलत, तोफा, निशाणे, तंबू, डेरे सगळे सोडून पळाला. 25,000 सैन्य नाही, तिथं उल्लेख आहे 25 सरदार घेऊन पळाला. मग हे सारे सैन्य ब्रह्मनाळ येथे गेले आणि पंतप्रतिनिधी यांनी पालखी सोबत देऊन मला तुमच्या दर्शनासाठी पाठवले आहे. पण रस्त्याने येताना तुमचा राग आणि तुमची शापवाणी मला समजली. ती ऐकून आम्ही सर्वजण घाबरलो. मग मुक्कामी परत जाऊन ही घटना पंतप्रतिनिधींना मी सांगितली. त्यांच्या मनाला खूप वाईट वाटले आणि नमस्कारोनी आपण क्षमा कराल. नमस्कार केल्यावरती या विचाराने ब्रह्मनाळापासून सर्वजण साष्टांग नमस्कार घालीत आपल्या दर्शनाला निघाले आहेत. पंत हे परम भगवत भक्त आहेत, देवा ब्राह्मणाच्या ठाई लीन आहेत. तरी आपण त्यांच्यावर कृपा करावी असे म्हणून त्या कारकुनाने पुन्हा एकदा श्रीचरणी म्हणजेच आनंदमूर्तीच्या चरणी लोटांगण घातले आणि खूप स्तुती केली. उत्तमाचा कोप एक क्षण, मध्यमाचा टिके प्रहर 2, कनिष्ठाचा तो दुश्मन 8 प्रहरे सरेचिना. चांडाळासी निरंतर क्रोध भरला न पावे उतार, एवं श्रीमूर्ती सुधाकर कृपोदय करिजेल. श्रीमूर्तीने श्रवण केले, आंतरकृपेने कळवळले, देवब्राह्मण भक्त भले निष्ठावंत हे असती. डोल वृंदावनाचा नकळे, भोपळे ठेवून प्रत्यया आणले. ब्राह्मणे जिज्ञासेने केले, अपराध क्षमा करावे. हेची श्रीचे एवढी चित्ती, झाली क्रोधाची निवृत्ती. वेगे पातले संगमाप्रती, पंतही आले तिकडून. घातले चरणी लोटांगण, चरण हस्तकी धरून. विनंती करत हो निलीन, स्वामी समर्था गुरुवर्या. कल्याण कर आपला हस्त, ठेवाल माझी आशिरावरते. तर उठे निश्चित, दयावंत संत तुम्ही. ऐसे ऐकून विनवणी, कळवळले श्री आनंद मुनी. हस्त ठेवला त्यांच्या मूर्तनी, उठवून दिले आलिंगन. सहवर्तमान पंत संत, वृंदावनाजवळ येत. नमस्कार श्रीचरणाते, प्रदक्षिणा मग केल्या. बैसले आनंदे एकासने, वृत्तांत कथिला मुळापासूनी. आज श्री गुरु कृपे करुणी, सुयश प्राप्त झाले. आमचे सामर्थ्य ते किती, श्री गुरु झाले सांगाती. ऐसे बोलवली मनोवृत्ती, समाधान पाविले. मग करोणी संध्या स्नान, सारले पंगती भोजन. त्रिरात्र तेथे क्रमून, उत्सव केला दुसरे दिनी. ब्राह्मण भोजन सामग्री, पंते करविली वेग बकरी. पत्रे पाठून क्षेत्रोक्षेत्री, विप्रभोजना आणविले. झाले प्रयोजन सुंदर,
सांग केला कीर्तन गजर, दानधर्मे घेतला केला फार, अति आनंदे श्रीमंते. आनंदमूर्ती नावाच्या संदा 12 गावाच्या, लिहुनी पंत श्री स्वामीच्या पुढे ठेविल्या अतिमाने. करून श्रीते नमस्कार, म्हणती करावा अंगीकार. श्री स्वामींचा उत्सव गजर, संतर्पण आदी चालवावे. धूपदीप नैवेद्य, वृंदावनी उपचार विविध, योगक्षेमही त्यामध्ये कुटुंबाचा करावा. श्री स्वामी पंतास बोलले, आपणास 12 गाव दिले, यामध्ये ऐसे झाले की कारभार आम्ही करावा. श्रीची सेवा राहिली, स्नानसंध्या मानसिक झाली, राज्यकारभारी वृत्ती गुंतली, हानी दिसे सर्वस्वे. याविना आम्हा कारण नसे, आहे तसे ती बर्वे दिसे, येथुली प्रतिष्ठा आम्हास अंतराय करू शके. सनदापत्रे आम्हा नसावी, आपणापासी ठेवून घ्यावी. ऐसे गुरुभक्त गोसावी, बोलला तै श्रीमंता ते. मग पंत चित्ती खिन्न झाले, वदन परम कोमाहिले, हे समजून बोलले श्री स्वामी मग तया ते. आपले चित्ती श्रींची भक्ती, चालवावे ऐसे श्रीमंती. ब्रह्मनाळ स्वस्थान आहे, या गावाची सनद पाहे. इतकेच पुरे स्वल्प नव्हे, संतुष्ट असो इतकेनी. ब्रह्मनाळाची पत्रे करून दिदली स्वामी कारण, चरणी मस्तक ठेवून नमस्कारले साष्टांगी. शके 1616 1616 भावनाम संवत्सरास, राजा राम या देशात आले चंदावरोनी. त्या काळी संद करून दिली ब्रह्मनाळा पाठवून. राजमुद्रादी सर्व चिन्हे त्या पत्रासी आहेत. सिंहावलोकन मागील गोष्टी, श्रवण की जे संत श्रेष्ठी. प्रतिनिधी ये सुख संतुष्टी, सनद दिदली ब्रह्मनाळाची. त्याची दिनी प्रहर रात्री, पंतासह आनंदमूर्ती. बोलत बैसले एकांती, रावटी माझी पंताच्या. तै समयी अकस्मात प्रगट झाले श्री रघुनाथ. अजानुबाहू तेज अद्भुत, येऊन उभे ठाकले. आनंदमूर्ती निरखिता ध्यान केले, साष्टांगण मन. 12 नमस्कार करून बद्धांजली पुढे उभे. पंतासी बोलले आनंदमूर्ती, आपले जन्मांतर सुकृती. यास्त स्वामी आपणा प्रती, दर्शन देऊनी प्रगट झाले. स्वामीस करुणी प्रार्थना, मागावे अभय वरदाना. दयाळू स्वामी श्री गुरु राणा, इच्छा पूर्ण करील. ऐसे ऐकून श्रीमंतराये, मस्तकी वंदून श्री गुरुपाय. आनंदांतरीन समाय, बद्धांजली ठाकले. नमस्ते श्री गुरुनाथाय, अद्वयाय व्ययाय, निर्द्वंद्वाय निस्संगाय, परात्पर नमोस्तुते. प्रसादीन्मुख श्रीमूर्ती, वरद व्हावे दीनाप्रती. राजा राम या प्रती, अल्पकाळे प्रसाद व्हावा. जेने योगे महाराज, सर्वमुखी होईल माझा. गाय देवाने प्रजा, कल्याणोदय की जे प्रभू. ऐसे परस्वनी विनवणी, प्रसन्न होणी रघुनाथ मुनी. संभोखिले अभय वचनी, कल्याणार्थी सकळ जनाच्या. मग आनंदमूर्तींना ते मागचा वृत्तांत सांगत आहेत की एकमुखानं गजर करीत यवनाच्या सैन्यावर आम्ही जाऊन कोसळलो. श्री रघुनाथ स्वामींच्या कृपेने शत्रूची वाताहत झाली आणि एवढं सैन्य ते सगळं पळून गेले आणि ते सगळं आम्हाला मिळालं, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सांगितलं की त्यानंतर काय होतं, ब्राह्मणाचा किंवा कुणाचाच राग कशाने घालवायचा, तर त्या व्यक्तीला नमस्कार केला की ती व्यक्ती आपोआप शांत होते. मग त्याच्यामुळे ते लोटांगण घालत जे 1200 शिलेदार येत होते. आता आनंदमूर्तींना एवढं सगळं सांगितलं आणि खूप स्तुती केली. आणि मग त्याने एक उदाहरण दिले की उत्तम स्वभावाची व्यक्ती असते ना, त्याचा राग क्षणभर टिकतो. मध्यम स्वभावाच्या व्यक्तीचा राग एखादा प्रहरभर टिकतो. कनिष्ठ स्वभावाची जी व्यक्ती आहे त्याचा राग लवकर शांत होत नाही, किमान 8 प्रहर तरी त्याचा राग टिकतो. आणि चांडाळ व्यक्ती जी आहे अगदी स्वभावाने, त्याचा मात्र राग कधी शांत होतच नाही, तो कायम धुमसतच असतो. आता असं हे एकंदरीत सगळं ऐकल्यावर स्त्रीचे अंतःकरण कळवळले. हे गृहस्थ देवा ब्राह्मणाचे भले करणारे आहेत, निष्ठावंत आहे ती. वृंदावनाचा डोल कळण्यासाठी न कळून या ब्राह्मणांनी जिज्ञासेपोटी भोपळे ठेवले. हे सारे जिज्ञासेपोटी केले तर त्यांचे अपराध आपण क्षमा करावेत, असा विचार करून आनंदमूर्तींचा क्रोध शांत झाला.
आणि संगमावरती ते पोचले. तिकडून पंतप्रतिनिधी देखील संगमावरती पोचले. मग पंतांनी श्रीचे म्हणजे आनंदमूर्तींच्या चरणावरती लोटांगण घातले आणि म्हणाले, तुमचा वरदहस्त आमच्या मस्तकी ठेवा, त्याशिवाय आम्ही तुमचे चरण सोडणारच नाही, आम्हाला क्षमा करा. थोडक्यात ही विनवणी ऐकून आनंदमूर्ती कळवळले आणि त्यांनी पंतप्रतिनिधींना मस्तकावरती त्यांचा हात ठेवला आणि त्यांना उठवून आलिंगन वगैरे दिले. मग सगळेजण वृंदावनी आले, वृंदावनाला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर दोघे एका ठिकाणी बसले आणि पंतप्रतिनिधींनी घडलेला वृत्तांत सांगितला की अहो, आमचे सैन्य ते किती, आमचे सामर्थ्य ते किती, पण श्री गुरु सहाय्य झाले म्हणून आम्हाला यश प्राप्त झाले. मग आनंदमूर्ती समाधान पावले. दोघांनी स्नान संध्या आटोपली, एकत्र भोजन केले. 3 रात्री तेथे राहून उत्सव केला. मग पंतप्रतिनिधींनी लगोलग पत्रे पाठवून क्षेत्रोक्षेत्रीचे ब्राह्मण बोलावून घेतले आणि कीर्तन गजर करीत आनंदाने दानधर्म केला. ब्राह्मण भोजन संतर्पण केले आणि मग आनंदमूर्तींच्या नावाने 12 गावच्या सनदा लिहून दिल्या, त्यांच्या चरणावर ठेवल्या आणि त्याचा स्वीकार करावा अशी विनंती केली. या योगे तुम्ही या वृंदावनास धूप दीप नैवेद्य असा पंचोपचार चालवावा. स्वामींचा उत्सव मोठ्या थाटाने करावा, मोठा उत्सव गजर करावा, ब्राह्मण संतर्पण करावे आणि स्वतःचा योगक्षेम देखील कुटुंबाचा यामध्ये चालवावा असे सांगितले. तेव्हा हे आनंदमूर्ती गोसावी काय म्हणाले त्यांना, आपण मला 12 गावे इनामे दिली आहेत. पण एका ह्या गुरुभक्त गोसाव्यांनी असे सांगितले की याचा अर्थ काय होतो की आम्हाला आता कारभार पाहावा लागेल, म्हणजे त्यामुळे स्त्रींची सेवा सगळी काही राहून जाईल, स्नान संध्या हे सगळं संपेल, श्रीगुरूची पूजा मानसिकच करावी लागेल, म्हणजे मनातल्या मनातच करावी लागेल आणि लक्ष सगळं ह्या 12 गावच्या राज्यकारभारावर जाईल. तर मला तर काय ह्यातलं काहीच नको आहे, एवढी प्रतिष्ठा आम्हाला नको आहे, मला काही इथे संधा नको आहेत, आपण त्या आपल्यापाशीच ठेवाव्या. हे ऐकून पंत खिन्न झाले, त्यांचे वदन कोमेजले. ते समजून मग स्वामी म्हणाले की तुम्हाला जर एवढी इच्छा झालेली आहे चित्तामध्ये, रघुनाथ भक्तीमध्ये आणि काही द्यावंसं वाटत आहे, तर आम्हाला स्थिर होण्यासाठी इनाम देतात, तर फक्त ब्रह्मनाळ गावची सनद आम्हाला करून द्यावी, त्यातच आम्ही संतुष्ट आहोत. मग पंतप्रतिनिधींनी आनंदमूर्तींना नमस्कार केला आणि 1616 मध्ये राजाराम महाराज जेव्हा चंदीवरून परतून आले तेव्हा सनदा तयार केल्या, त्यावरती राजमुद्रा उमटवून त्या ब्रह्मनाळास पाठवल्या. आत्ताच्या म्हणजे अध्यायाचे जर सिंहावलोकन केले असता पंतप्रतिनिधी यांना सुखसंतुष्टी म्हणजे आनंद झाला. त्यांनी ब्रह्मनाळासाठी संधा तयार करून दिल्या. त्याच रात्री पंत आनंदमूर्तीसह एकांती विचारविनिमय करत बसले असता त्यास रघुनाथ स्वामींनी दर्शन दिले. अजानुबाहू तेजपुंज अशी मूर्ती समोर ठाकली. आनंदमूर्तीने त्यांना पाहता साष्टांग दंडवत घातला. 12 नमस्कार करून हात जोडून पुढे उभे राहिले आणि पंतांना म्हणाले, तुमचे जन्मोजन्मीचे सुकृत चांगले आहे, म्हणूनच स्वामींनी आपणास दर्शन दिलेले आहे, त्यांना प्रार्थना करा, अभयदान वरदान मागा. हे ऐकून पंतप्रतिनिधी श्रीपतिराव यांनी सद्गुरूंना नमस्कार केला आणि माझा राजाराम महाराज यांना प्रसन्न व्हावे. बघा किती निष्ठा, नेकनिष्ठा, की स्वतःसाठी नाही मागितलं तर आपल्या राजासाठी मागितलं, त्यांना सहाय्य करावे. ज्या योगे गायी देव ब्राह्मण प्रजा सर्व काही सुखी होतील. ही विनवणी ऐकून रघुनाथ स्वामी प्रसन्न झाले आणि स्वतःच्या मुखानेच त्यांनी उपदेश केला की लवकरच यवनांचा पराभव करून राजाराम देशावर येतील आणि वेदघोष मंत्रांच्या गजरातच सिंहासनावर बसतील आणि राज्य करतील असे सांगून ते अदृश्य झाले. सकाळी पंतप्रतिनिधींनी परशुराम पंत यांनी रोजची नित्यकर्मे आटोपल्यावर कृष्णातीरी स्नान केले आणि भोजन झाल्यावर वृंदावनाचे ठिकाणी कीर्तन गजर आरंभ केला. श्रोते म्हणून श्री आनंदमूर्ती आणि इतर श्रोतवृंद देखील तेथे हजर होता. त्यावरी पंतप्रतिनिधी यांनी हा श्लोक रचला. अचेतना जो बहु डोलवितो, सचेतना काय न बोलवितो, जो चिदानंद घन आनंद मूर्ती, अहो तदाकार आनंद मूर्ती, अहो तदाकार आनंद वृत्ती. आणि मग आनंदमूर्तींची आज्ञा घेऊन पंतप्रतिनिधी पन्हाळ्यास गेले.
हे संत चरित्र अति गोड ऐकून पुढती अजून तुमची इच्छा कोड पुरवणार आहे. पुण्यकीर्ती यश जोडेल असं हे सगळं अचंबित असं हाताला येईल. म्हणजे जे तुमच्या असं वाटतंय हाताशी येणार नाही त्या साऱ्या गोष्टी हाताशी येतील असे सांगून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. प्रसादीन मुख श्रीमूर्ती वरद व्हावे दीनाप्रती. राजा राम यया प्रती अल्पकाळे प्रसाद व्हावा. तेने योगे महाराज सर्व सुखी होईल माझा. गाये देवानी प्रजा कल्याणोदय की जे प्रभू. ऐसे परसोन विनवणी प्रसन्न होऊन रघुनाथ मुनी. संभोखिले अभय वचनी कल्याणार्थी सकळ जनाच्या. स्वमुखे श्री रघुवीर वदते झाले अमृत उत्तर. राजा राम हे सत्वर येथील देशी जाणपा. यवनादिकांचा पराभव राजा करील स्वयंभेव. गायी ब्राह्मण संस्थापन देव प्रवृद्धा ते पावतील. येथून छत्रपतीचे राज्य वेदघोष करते द्विज. सिंहासनी साम्राज्य करियुनी सुखे नांदेल. ऐसी वदन वचनोक्ती आदर्श झाले श्री गुरुमूर्ती. पण ते आनंदोन चित्ती सुखी झाले अत्यंत. सवेची झाला प्रातःकाळ उदया आले रविमंडळ. पंचे नित्य कर्म प्रांजळ कृष्णा तेरी सारिले. भोजन झाल्यानंतर पंतेनी जांगे कीर्तन गजर. श्री वृंदावनासमोर केला तदा आवडी. श्रवणी साधू मूर्ती साधू बैसला बहु शिष्य वृंदू. कीर्तन गजरी ब्रह्मानंदू श्रोत्या वक्त्या ओसरला. तयाकाळी एक श्लोक पंतेनी जांगे केला देक. तोची अवधान देवने एक नरसिंह श्रोतया सुदाना. अचेतना जो बहुडो लवितो सचेतना काय न बोलवितो. जो चिदानंद घन आनंद मूर्ती राहोत दाकार आनंद वृत्ती. आनंद मूर्तींची घेऊन आज्ञा सर्व सरंजाम सहित सुज्ञ. पन्हाळ्यापती अगप्राज्ञा जाते झाले संतोषे. संत चरित्र अतिगोड पुराणे श्रवणी पूर्ती कोड. पुण्यकीर्ती यश जोड अचुंबित ये हाता. संतपद आठवण चित्ती काळक्रमावा दिवस राती. गोपाळ सुतायसे चित्ती सिद्धी नेतील सद्वृंद. इति श्री आनंद चरितामृत ग्रंथ बापानंद विरचित. आदरे सेवत संत त्रयोदशाध्याय गोढा. श्री रघुनाथार्पण नमस्तु. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. शंकर महाराज की जय. सब संतन की जय.